नमस्कार. संस्कार वर्ग चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज मी आपणास अधिक महिन्यात आईची ओटी का भरावी याबद्दल एक कथा सांगणार आहे. तर ती कथा अशी आहे. एकदा वसिष्ठांची पत्नी अरुंधती आणि पार्वती गप्पा मारत होत्या. त्यावेळेस अरुंधती विचारते पार्वतीला, उमे, सर्व मासामधील सर्व व्रत, जप, तप हे तुम्हाला सांगितले, परंतु अधिक मासात अजून पवित्र काय असेल ते एखादे व्रत तुम्हाला सांग ना. तेव्हा पार्वतीने सांगितले, ऐक, मी व शंकरजी आनंदात बसलेलं असताना माझी आई मेना माझ्याजवळ येऊन बोलू लागली. अगं बाळे, तुझा जन्म माझ्यापासून झाला आणि तू माझ्या प्रभावाने त्रिभुवनात प्रख्यात झाली आहेस. परंतु तुझी कीर्ती सगळीकडे आहे. सर्वजण तुझी पूजा अर्चा करतात. सर्व महिन्यात, प्रत्येक वारात, प्रत्येक पर्वणीला तुझी पूजा होते. मी मात्र तुझी आई असूनसुद्धा माझी फक्त घरातच कीर्ती आहे आणि घरातच माहिती आहे. सर्व व्रतांमध्ये तुझी पूजा करतात व मला मात्र कोणी साधं फूलसुद्धा वाहत नाही. तर हे कसं? वर्षाचे 360 दिवस सर्वजण तुझीच पूजा करतात, तुझेच व्रत करतात आणि माझ्यासाठी अर्धी घटकासुद्धा कोणाला वेळ नाही. मी तुझी आई असून उपयोग काय? काय हे माझं भाग्य? असं ती मेना आईला पार्वतीला सांगत होती. त्यावेळेला पार्वती हसून अरुंधतीला म्हणाली, मी आईला सांगितले, अगं माते, मेनके, मला असं टोचून का बोलते? तू म्हणते ते अगदी खरं आहे. 12 महिने मलाच पूजतात, माझीच पूजा करतात. परंतु धार्मिक असा जो अधिक मास आहे त्यात कुठे माझी पूजा करतात? तेव्हा मला कोणी पूजत नाही. तर आता काय करायचं म्हणे? तेव्हा अधिक मासात मी तुझे व्रत करीन आणि तुझी पूजा करीन. त्यावेळेला पार्वतीने मेना मातेची पूजा केली आणि मेना मातेची सुद्धा जगात प्रसिद्धी व्हावी म्हणून पार्वती म्हणते, मी हे व्रत केले आणि तिचे पूजन केले. तर ते पूजन कसे केले? अधिक मासात शुक्ल तृतीयेला शुभ्र वस्त्र नेसून मी कलश स्थापन केला आणि हत्तीवरती पतिपुत्रांसमवेत मेना मातेची सुवर्णमूर्ती स्थापून मी ही पूजा केली. नंतर अखंड दीप स्थापून पत्रफुलांनी तिचे पूजन केले आणि हे व्रत मी महिनाभर केले. तर आपण ज्या वेळेला हे व्रत करायचं म्हणतो त्यावेळेला आपल्याला महिनाभर जरी जमलं नाही तरी महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी जरी हे व्रत केले आणि ही पूजा करून ती मूर्ती ब्राह्मणाला दान द्यायची आणि त्याचे उद्यापन करायचं आणि भोजन वगैरे ब्राह्मण सवाष्णी भोजन घालायचं. तर असं हे केल्याने पूर्ण महिन्याची फळ आपल्याला मिळते, असं पार्वती अरुंधतीला सांगते. हे व्रत ज्या स्त्रिया करतात त्यांना सौभाग्य, संतती, संपत्ती हे अखंड लाभते. तर हे मातेचे पूजन पार्वतीने केले म्हणून या महिन्यात आईचे पूजन करून तिची ओटी भरावी. आईला साडी, नारळ, बांगड्या आणि सर्व सौभाग्यवायन द्यायचे. अशा प्रकारे आईचे पूजन करावे. जर आईचं सवाष्ण नसेल तर किंवा आपण तिची ओटी जर भरू शकत नसेल तर तिचे नुसते पूजन करावे आणि हे वाण एखाद्या सवाष्णीला जरी दिले तरीसुद्धा त्याचे आपल्याला फळ मिळते. अशी ही आईच्या पूजनाची कथा आहे. पार्वतीने तिच्या आईचे पूजन केले म्हणून आपण सुद्धा या अधिक मासामध्ये आपल्या आईचे पूजन करून अधिक पुण्य मिळवूया. धन्यवाद.